ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातला वाद शिगेला पोहोचलाय। गोरे बदनामी आणि खंडणी प्रकरणात वडूज पोलिसांनी थेट रामराजेंच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केलेली आहे। नेमका कशावरून हा वाद पेटलेला आहे आपण बघूया हा रिपोर्ट। रामराजे नाईक निंबाळकरांची पोलीस चौकशी। खंडणी प्रकरणात रामराजे निंबाळकरांचा हात, कोण शकुनी, कुणी रचला जयकुमार गोरेंच्या बदनामीचा कट। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांच्या फलटण मधल्या घरी शुक्रवारी पोलिसांचा फौजफाटा पोहोचला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती। या प्रकरणी समन्स बजावून सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर पोलीस चौकशीसाठी हजर राहिले नाहीत। तेव्हा वडूज पोलिसांचं पथक थेट निंबाळकरांच्या फलटणच्या घरी पोहोचलं। गोरे बदनामी आणि खंडणी प्रकरणात निंबाळकरांची नेमकी भूमिका काय या संदर्भात वडूज पोलिसांनी चौकशी केल्याचं समजतंय। जयकुमार गोरे बदनामी आणि खंडणी प्रकरणात पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। 1 कोटींची खंडणी घेताना अटक करण्यात आलेली महिला आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचं मोबाईलवर संभाषण झालं होतं। या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। या ऑडिओ क्लिपमध्ये प्रदीप नावाच्या व्यक्तीमार्फत निंबाळकरांनी संबंधित महिलेला एक बॅग दिल्याचा उल्लेख होता। दरम्यान रामराजेंच्या पोलीस चौकशीनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला। रामराजेंचा शकुनी मामा असा उल्लेख करत राजकीय द्वेषातून आपल्या विरुद्ध षडयंत्र रचण्यात आल्याचा पुनरुच्चार गोरेंनी केला। माझ्याही पाठी गेल्या 17 वर्षापासून हा संघर्ष होता आणि याचा आता अगदी कळस गाठला होता यावेळी जेव्हा मंत्रिपदाची माझी शपथ झाली आणि मी काम चालू केल्यावर। त्याचा परिणाम आपण बघितला असेल की काहीतरी षडयंत्र करायचं आणि त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपवण्याचा घाट त्यांनी घातला होता। आणि अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तेव्हा आपल्यासाठी आपोआप तयार होतो आणि ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आयुष्यभर ज्या शकुनी मामाचं काम केलं, आता परिस्थिती उलटी झालेली आहे आणि आता सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत। मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेनं केलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप, या महिलेला 1 कोटींची लाच घेताना झालेली अटक, यावरून विधिमंडळाचं बजेट अधिवेशन गाजलं होतं। आता या प्रकरणामध्ये रामराजे निंबाळकरांचा हात असल्याचा संशय घेतला जातोय। पोलिसांच्या चौकशीमधून नेमकी काय माहिती समोर येतेय याकडे आता तमाम सातारकरांचं लक्ष लागलंय। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।